हेलो गाइस, कैसे हो? तो आज के न्यू ब्लॉग में आपका स्वागत है। उसी के साथ मैं बस ये बताना चाहता हूँ कि आज का ब्लॉग किसके ऊपर डिपेंड रहेगा। तो आज का ब्लॉग मम्मी और मैं जा रहे हैं कुछ टेम्पल्स पे विजिट करने। लास्ट 2-3 दिन से मम्मी ने काफ़ी ज़्यादा टेम्पल्स पे, मम्मी किती ह्याच्यामध्ये गेली तू मंदिरात? तरी स्वामी समर्थांच्या मठात गेली, गणपतीच्या मंदिरात गेली, सिद्धिविनायकला, हां, आणि हनुमंताच्या मंदिरात, आणि काल साईबाबांच्या मंदिरात गेली ना पवार. मंदिरात गेली. म्हणजे लास्ट 2-3 दिवसामध्ये यांनी बऱ्यापैकी मंदिरात व्हिजिट केलेलं आहे. आता आली आहे तर माझं पण असं म्हणणं आहे की ॲक्च्युली ब्लॉग करतो मी स्टार्ट हिंदीमध्ये आणि नंतर येतो मराठीवरती, जस्ट बिकॉज मम्मी आहे सोबत आणि मला मराठीमध्येच कंटिन्यू करायला आवडेल. पण माझं असं आहे की काही क्लायंट आहेत ना, ते हिंदीमध्ये बघतात आणि त्यांना अनकम्फर्टेबल होतं, त्यांना कळतं, पण काही आपले जे खूप जास्त डिफिकल्ट वर्ड आहेत ते त्यांना कळत नाही. मग पण तरीसुद्धा ठीक आहे, एनिवे काय प्रॉब्लेम नाही. तर सेकंड गोष्ट, आज आम्ही चाललो आहे मुंबईच्या ज्या अशा मंदिरांमध्ये ज्यांचं म्हणजे जास्ती करून कोणी नाव वगैरे ऐकलं नसेल. स्पेशली तुम्हाला मी दाखवतो, तुम्ही कंटिन्यू करा या ब्लॉगमध्ये. तर मम्मी तू पण बघितले नसशील, तू आधी गेलेली आहे. मी जी नावं सांगितली ती त्या ॲक्च्युली रस्त्यातून जाताना वगैरे दिसतं, पण दाखवतो तुम्हाला. तर कंटिन्यू राहा या ब्लॉगमध्ये. बोललो ना मम्मी, पाऊस येणार, पिशवी घे. तू पिशवी पण नाही घेतली एवढं. अरे मला वाटलं तू कशाला पिशवी होतून, मला काय माहिती पाऊस तर नाही. अरे हा पाऊस नाही, हा पाऊस नाही. काय हेल्मेट कसं ओलं झालंय मग? अरे थेंब पडणार ते परत जाणार. मला वाटलं पिशवी घे म्हणून काहीतरी घ्यायला वगैरे, म्हणजे काय मोबाईल ठेवायला. आता पोचलोय, मम्मी गेली पुढे. तर दिंडोशीचं मेट्रो स्टेशन आहे, त्याच्या लेफ्ट साईडलाच साईबाबांचं मोठं मंदिर आहे. खूप इथे व्यवस्थित आहे. मम्मी इथेच आहे समोर, साईबाबांचं मंदिर आहे, मंगल साईधाम. घेतलंच फूल, हे चांगलं आहे. एक फूल घेतलं ठीक आहे, चल. नाही तू घे ते चप्पल स्टँडची, ते चप्पल काढली तर चांगलं. हे चांगलं आहे बघा, पण तुझ्या आतमध्ये कॅमेरा अलाउड नसणार. खूप मस्त आहे. हे सेवेसाठी हे बाहेरचे काका बोलले आहेत की लवकर करा, अदरवाईज हे इथे आहे ना तिकडनं गाडी माझी उचलतील. तर हे समोरच गणपतीचं मस्त अशी छोटीशी मूर्ती आहे. नंतर साईबाबांचा मस्त फोटो. जसं पुढे जाणार ना एकदम शांत आणि मस्त वातावरण आहे. त्या शिर्डीचं एका साईडचं. आणि हे बघा किती प्रकारच्या मूर्त्या आहेत तिथे, छोट्या छोट्या मूर्त्या आहेत साईबाबा वेगवेगळ्या देवतांच्या. असं एक राऊंड मारल्यानंतर ते ह्या साईडला बघा, म्हणजे असं हे नाही, सगळ्या देवांच्या मूर्त्या आहेत. काय सेम मूर्त्या आहेत दोन्ही साईडला, पण खूप मस्त आहे. नंतरला बसण्यासाठी लोकांसाठी जागा आणि स्पेशली वरती जे साईबाबांचं म्हणजे हे बघितलं असेल ना पूजा वगैरे, म्हणजे ज्यांनी पिक्चर वगैरे बघितलं असेल तर साईबाबांची ही जीवन कालावधीतले सर्व मेमोरेबल हे आहेत. आपलं त्या टायमाचे त्यांचे मेमोरेबल लाईफचे मेमरीज आहेत असं बघायला गेलं तर. आणि ही सर्वात मस्त साईबाबांची मध्ये मूर्ती. मम्मी दर्शन घेते प्रत्येकाचं. याचं टायमिंग वगैरे माहीत नाही, मला वाटलं आतमध्ये मोबाईल अलाउड नसणार, पण मोबाईल अलाउड आहे. त्याचबरोबर या साईडला द्वारका आहे, दवाखाना आहे. ओके, द्वारका नाही, दवाखाना आहे. तर डोनेशन वगैरे तुम्हाला द्यायचं आहे इथे देऊ शकतात. आतमध्ये साईडला दवाखाना आहे, म्हणजे ॲक्च्युली ते वेगळ्या पोस्ट करतात. आणि त्याबरोबर पाठीमागे एक रूम आहे. तिकडनं तुम्ही पाठीमागे आता काय आहे बघूया. हो, पाठीमागे सुद्धा मंदिर आहे पूर्णपणे, मी लांबून दाखवतो. तर तिकडे हनुमानाची मूर्ती आहे, शनी मंदिर. हे शनी मंदिर आहे. हनुमानाचं मंदिर. नंतरला शंकराची पिंडी. व्यवस्थित एकदम सर्व, म्हणजे त्यांचा श्रद्धा आहे तर श्रद्धेला पूर्णपणे मान दिलेला आहे. सर्व व्यवस्थित त्यांनी हे केलेलं आहे. हे साईबाबांचे
साईबाबांके 11 वचन, 11 वचन आहेत. तरला हे पूर्ण वडाचं झाड आहे बहुतेक. जशी शिर्डीला जसं हे ठेवलेलं आहे ना तसं आग जळत, तर ही पण आग हे विजू देत नसतील. खूप मोठी स्पेस आहे, मस्त स्पेस आहे. सगळीकडे झाडं लावली आहेत. हे कपाट आता ह्याच्यामध्ये काय ना काही स्टोरेज असणार, बाकी तर व्यवस्थितच आहे. आणि म्हणजे एक श्रद्धा स्थान, झाडं वगैरे लावली आहे. असं काय गर्दी नाही केली आहे. त्या साईडला पण आहे. हा तिथे धुवा. मी तर जस्ट एक्सप्लोर करतो ह्या गोष्टीला. मम्मी बसली असेल, नाही मम्मी अजून दर्शन घेते. पिण्याचं पाणी. आणि त्यांच्याच बाजूला बरोबर हे सद्गुरू दर्शन साईबाबा मेडिकल आहे. म्हणजे इकडे तुम्हाला ओके ह्या साईडला दवाखाना आहे. तर खूप चांगलं मंदिर आहे. आता मी पण हे गोष्टी संपवतो. म्हणजे तुम्हाला मंदिर बघितलं असेल. आता मला नेक्स्ट मंदिरात जायचं आहे. त्याच्या आधी माझी गाडी नाही उचलायला पाहिजे, त्यामुळे मी पहिला धावत जातो माझ्या गाडीकडे. मम्मीला पहिला टाईम लागला चालेल. पाठीमागे नाही गेलीस? नाही, सगळे देव इथे समोर होते ना. ते सर्व मंदिर मूर्त्या लावल्यात बाजूला. तू पाठीमागे गेलीस ना, तर हनुमानाची मूर्ती आहे, शंकराची पिंडी. परत जसं शिर्डीला जसं आग आग जळती ठेवली आहे ना, तशी जळती ठेवली आग आहे. मम्मी आता अर्धवटच फिरून आलेली. म्हणजे समोरचे जेवढ्या मूर्त्या दिसल्या तेवढ्या मूर्त्या करून फक्त आली. तर तिने पाठीमागचं बघितलंच नाही. आता तिला परत पाठवलं आहे. आणि तिला पाहिजे तेवढा टाईम घेऊ दे, तिला एक्सप्लोर करू दे अजून त्या गोष्टी. त्यामुळे मी पण आता वेट करतो आहे शांतपणे. एवढा मी पेशन्स ठेवून कधी थांबत नाही, पण ह्या टायमाला जरा थांबलो आहे. कारण का तिला व्यवस्थित दर्शन घेऊ दे. आणि ॲज इट इज जसं आहे त्यांनी बनवलं आहे आणि सगळ्या गोष्टी ट्राय केल्या आहेत. तर शिर्डीला ॲज इट इज बोलताल तर म्हणजे कम्पॅरिझनली सेम आहे सर्व गोष्टी बघायला गेलं तर. त्यांनी ट्राय केलं आहे. शिर्डी खूप मोठी जागा आहे. की एक टेम्पल आहे छोटं, पण खूप चांगल्या प्रकारे हे केलेलं आहे. तर ते जाऊन बघणं तिच्यासाठी इम्पॉर्टंट होतं. त्यामुळे तिला परत पाठवलं आता. मग ह्याच्यानंतर पुढच्या मंदिरात जाणार आम्ही. असे 2 मंदिर कवर करणार आहे मी. कसं आलं दर्शन? छान, म्हणजे सगळे देव आहेत तिथे. सगळे देवांचे फोटो आहेत ना. आणि परत त्याला पाठीमागे बघितलं शिर्डीचं 9 ग्रहांचं पण तिथे सगळ्या मूर्त्या आहेत. 9 ग्रहांच्या मूर्त्या. अच्छा. म्हणजे आपल्या राहू केतू सगळे तिकडे सगळ्यांच्या मूर्त्या आहेत. आणि पाठीमागे ती आग जळत ठेवली ती बघितली? दोन्ही. ते का गाव शिर्डीला पण असतं ना. तर मला तू ते मिस केलं असतं आता पाठीमागलं बघणं. मला वाटलं की फक्त ते झाडच आहे कसं तरी आणि माणसं अशी बसली. मी गेले पाठीमागे मस्त होतं. माझं पाठीमागचं समोरचं दोन्ही पण चांगलं वाटतं. तर आता पुढे जाऊया. ते आता माझ्यावर सोडतो. दुसरीकडे जायचं. इथे चांगलं वाटलं ना, बस मग दुसरीकडे येऊया. चल ठीक आहे. मम्मी लाईन बघतेस ना? लाईन तर खूप आहे. जा आता फटाफट लाईन लाव. या मंदिरात जायचं आहे ना? जायचं की नाही? जायचं आहे ना. तेवढे आले ये मग लाईन लावचं फटाफट. काय रे छत्री त्यांना नको. हो तू देतेस, त्यांच्याकडे द्यायचं जास्त आहे. तू छत्री डायरेक्ट दान करते. छत्री द्यायची आहे तुला त्यांना? द्यायची आहे, पण त्यांना नको आहे आज. काय माहिती शनिवार आहे ना, त्यामुळे त्यांच्या अशीच पडून राहण्यापेक्षा म्हटलं यांना उपयोगाला पडेल. पण त्यांना नको आहे. आता त्याचं काय करशील? आता तू लाईनीवरती फोकस कर आपल्या. ते मी ट्राय करतो, बघतो. मलाच गरज लागेल छत्रीची. हां मी तेच बोलणार होतो तुला. मला रेनकोट नको बोलली आणि स्वतः छत्री घेऊन आली असते. असंच म्हणजे तर आहे ना एका दुसरी इमेजला होईल उपयोगाला. ठीक आहे चालेल. चल बघू. हे मंदिर आहे. मम्मी गेली आतमध्ये, पण लाईन पण फटाफट चालली. आज मला वाटलं की दोघांना असं वाटलं की खूप टाईम लागेल, पण खूप कमी टाईम लागला. आणि मम्मी गेली आतमध्ये. मी पण काहीतरी सामान घेतलं की जे यूज करू शकतो मम्मीच्या कामाला वगैरे असं. पण इथे खूप जास्त पब्लिक होती. अशी मागायला बसताना चांगलं नाही वाटत. तर बघ खूप मस्त मंदिर आहे. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही. तिकडे लिहिलं आहे बघा.
आणि मी सांगू शकत नाही मी का नाही चाललो आतमध्ये. मी आंघोळ नाही केली आहे यार, त्यामुळे मी आतमध्ये जात नाही. चल खुश आहे, खुश दर्शन भेटलं. अरे मी देवाच्या समोर गेले आणि देवाचं मुखच बघितलं नाही. का मग आता परत बघून आलीस? बघून आली जर काकांमध्ये जर परत जाऊन येते आतमध्ये, म्हणजे माझं कसं मी दर्शन म्हणजे सवय, मला समोर बघायची सवय नाही. चल ठीक आहे, आता आपण इकडनं निघूया, गर्दी खूप आहे. हां, चल ठीक आहे, नंतर घरी जाऊन बोलूया. हां हे सगळं देवाच्या पायाजवळ ठेवून दिलंय, आता खाली ठेवायचं. ठीक आहे चल. A few moments later. थकली? नाही थकली नाही, गाडीवरती पाठीमागे बसून थकायला होतं. पाय असं यायला मी बोलणार होतं तर बसून पाठीमागे आराम भेटला तुला. आराम. काळी झालीस मग मी डोक्यावरनं. काय गाडी? तर एक टॅन न्यू आहे. हा धूळ उडाली असेल. काळी झाली आहेस, काळी झाली आहेस. नहीं अभी बस हो गया, यही बहुत भगवान घूम लिए उसने. अंजलि के अभी इतना भगवान घूमी है ना वो, मैं परेशान हो गया अभी. अय्या माझा चेहरा काळा दिसत होता गाडीवर. गाडीवरती कोण बघणार होतं? गाडीवरती थोडी व्हिडिओ चालू होती. अरे व्हिडिओ नाही पण कुठे आजूबाजूला तर कोणतरी असेल ना. आजूबाजूच्या तुला कोण बघणार आहे का? अरे R15 वर. अरे अरे जाऊ R15 वरती बसली पण गाडी तिथे बघायला तू मम्मी तेवढं तर झाकलेलं ना तोंड, ऊन पडतंय. इसीलिए तो. ठीक आहे जाऊ दे आता. मेरा मुखड़ा काला हो गया. अरे अरे ऊपरवाला हो भी ऊपरवाला. नाही ती मी विभूती लावली. अच्छा विभूती एवढी काय झालं? एवढं काय झालं? हे धुतूवरच ना, धुनीतली धुनीची राखेचे उडतो तू ना पूर्ण असं पसरवली. अच्छा मी ते मला वाटलं एवढं टाइम झालं की काय. ठीक आहे मग कसं वाटलं तुला? छान वाटलं, म्हणजे सगळे देवांचं दर्शन झालं. म्हणजे आता आराम वाटतोय, व्यवस्थित वाटतंय, म्हणजे आल्याचं काहीतरी चीज झालं, केल्याचं चीज झालं. ठीक आहे तर ह्या व्हिडिओला आता काय करा, सर्व देवांना पाया पडा आणि शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. हे बोलणं तुझं गरजेचं आहे, तरच तुला दुसरीकडे कुठे परत घेऊन जायला भेटणार. काय? अरे दुसरीकडे